नागपूरमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे। बालाघाटहून इतवारीकडे येणारी मेमू गाडी कळमना कामठी दरम्यान रुळावरून घसरली। मात्र सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बालाघाट इतवारी मेमू गाडी कळमना आणि कामठी दरम्यान असताना अचानक तिचे दोन चाक रुळावरून घसरले। घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले। SPAIRME अपघात निवारण ट्रेन ART आणि वैद्यकीय मदत पथक म्हणजेच ARME घटनास्थळी रवाना करण्यात आले। काही मिनिटातच ही पथके घटनास्थळी दाखल झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू झाले। या अपघातामुळे अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला। बिलासपूर नागपूर, कोरबा अमृतसर, हावडा अहमदाबाद अशा गाड्यांना विलंब झाला, तर काही गाड्या विविध स्थानकावर थांबविण्यात आल्या। याशिवाय 3 स्थानिक मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या। यात नागपूर गोंदिया, गोंदिया दुर्ग आणि डोंगरगड रायपूर या सेवांचा समावेश आहे। रेल्वे प्रशासनाने पाईपलाईन तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला। घटनास्थळी तांत्रिक पथकाकडून रूळ दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे। लवकरच रेल्वे वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही मोठी दिलासादायक बाब आहे। मात्र अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे।